ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसां गणाः नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः। महादेवं महात्मानं महाध्यानपरायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः। शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः। वाहनं वृषभो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः। यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वर यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः। षडक्षरमिदं स्तोत्रं य पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सामोदते। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ भागवत धर्माचे गुणे एका उद्धरती श्रवणे एकतरती ध्याने एक निस्तरती पठने संसार पाश। ओम नाथ महाराजांची ओवी आहे। शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगाला शास्त्र ज्ञान देण्यासाठी ज्यांनी या भूतलावर जन्म धारण केला। भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे
महाराष्ट्र देशामध्ये कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जो मार्ग दाखविला, जो परमार्थाचा मार्ग दाखविला, तो शुद्ध मार्ग, तो सहज मार्ग, जो सोपा मार्ग, सगळ्यांच्या उद्धारासाठी फार सरळ सोपा मार्ग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दाखविला आणि त्याचं अनुसरण महाराष्ट्र देशामधील संतांनी केलं. इतका सोपा, इतका वैज्ञानिक, इतका शास्त्राला धरून वेद प्रणित मार्ग, भक्तीचा पंथ सोपा केला. भागवत धर्माचे निगुणे. ज्या धर्माचं अनुसरण आपण करतो तो सनातन वैदिक धर्म आहे, अनादी काळापासून चालत आलेला आहे. आणि त्या धर्मशास्त्रामध्ये श्रवणाचं, ध्यानाचं, पठणाचं, जपाचं, भगवन नामाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. नाथ महाराजांनी 11 स्कंद सांगितला. अमोघ वाणी होती नाथ महाराजांची. काशीवरून जेव्हा पैठणला आले तर शास्त्र सांगायला लागले. गंगेच्या किनारी तपश्चर्या केली, गंगेच्या किनारी शास्त्रज्ञान प्राप्त केलं आणि मग दक्षिण गंगा गोदावरीच्या किनारी त्या ज्ञानाचा उद्घोष केला. मधुर वाणी आहे, वेद मुखरित झालेला आहे वाणीमध्ये. शास्त्र बोलायला लागले. भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती ध्याने, एक निस्तरती पठने, संसार पाश. संसाराचे पाश जे जीवाला जखडून टाकतात, अज्ञ जीवाला जखडून टाकतात. परमात्म्याला शरण गेलेला भक्त या पाशांपासून मुक्त होतो. हे पाश पाशच वाटत नाहीत. संसारामध्ये राहत असताना हे पाश पाशच वाटत नाही. हे फार मधुर वाटायला लागतात, बंधनच गोड वाटायला लागतात. विषच अमृत वाटायला लागतं. अज्ञान एवढं गडद झालेलं आहे की प्रकाशाचा परिचयच राहिला नाही. अशा संसार पाशामध्ये जखडलेल्या जीवांना भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. श्रवणाचं महात्म्य सांगितलं, भगवन नाम गायनाचं महात्म्य सांगितलं, भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान महात्म्य सांगितलं, सात्विक शुद्ध श्रेष्ठ सद्ग्रंथाचं पठण सांगितलं, सोपे मार्ग सांगितले. सगळे सांगितलेले मार्ग सोपे आहेत,
सगळ्यांना करता येण्यासारखे आहेत. ब्रह्म मुहूर्तामध्ये आज आपण त्याचा विचार करू. भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे. काही भक्त आहे ते श्रवण करतात, भगवन नामाचं श्रवण करतात. हो, एक संत पाहिले आम्ही, डोळ्यांनी पाहिले, पांडुरंगाचे निस्सीम भक्त. हरी ओम. निष्ठावंत वारकरी, वारकरी म्हणजे तपस्वी. फार मोठं महात्म्य आहे वारकऱ्याचं. जो परमात्म्याचा झाला आहे, पांडुरंगाचा झाला आहे, ज्याच्या जीवनामध्ये अन्य कोणतेही बंधन राहिले नाहीत, असे निष्ठावंत वारकरी भगवन नाम घेत असत. अशा संताचं दर्शन व्हायला भाग्य लागतं. सखाराम महाराजाच्या संपर्कातले होते. संत श्री सखाराम महाराजांचे समकालीन होते. अखंड वाऱ्या करायचे, दिवसभर आठो याम भगवन नाम घ्यायचे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि जेव्हा बिछाण्यावर पडत असत तेव्हा एखाद्या भक्ताला सांगत असत की तू भागवत वाचत राहा. वृद्धावस्था होती, बिछाण्यावर पडून भागवताचं श्रवण करत असत. नाथ महाराजांचं भागवत, एकनाथी भागवत. त्याला एकनाथी भागवत म्हटलं कारण एकादश स्कंदाचा प्राकृत मराठी अनुवाद महाराजांनी केला आहे. महाराजांनी भक्तांना शास्त्र सांगितले. एक ग्रंथ सांगितला, दुसरा सांगितला, तिसरा सांगितला, आणि ऐकत असताना त्या भक्तांची रुची एवढी वाढली, ते आग्रह करायला लागले. ऐकता 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 नाथ महाराजांचे श्रोते महाज्ञानी झाले. तत्वाचं तत्व कळू आलं, धर्माचा धर्म कळू आला, धर्माचं मर्म कळू आलं. आणि मग त्यांनी प्रार्थना केली, नाथांच्या चरणी प्रार्थना. नाथा, आता आम्हाला असं काही सांगा की जे ऐकल्यानंतर आमची तृप्ती होईल. असं शास्त्र सांगा की जगाला ते आचरण करता येईल. आणि ते आचरणाचं शास्त्र, तत्वाचं तत्व, गहन गंभीर असा भागवताचा प्रसंग जो श्रीकृष्ण परमात्म्यानं उद्धवजी महाराजांना सांगितला, तो एकादश स्कंद नाथ महाराजांनी भक्तांना सांगितला. अजरामर झालं ते शास्त्र. हरी. ज्या संताची चर्चा आम्ही केली, ज्या भूमीमध्ये आपण निवास करतो, या भूमीमध्ये झालेले संत श्री सखाराम महाराज, त्यांचे अनंत उपकार आहेत. या भागामध्ये जो परमार्थ दृढ झाला आहे तो श्री सखाराम महाराज यांच्यामुळे झाला आहे. त्यांचे शिष्य, अनन्य शिष्य, कृतिशील व्यक्तिमत्व,
कर्मयोगी श्रीराम महाराज, त्यांनी केलेलं कार्य हे श्रीराम महाराजांनी वाढविलं. आणि त्यांच्या परंपरेतले एक संत जे एक क्षणही वाया गमवत नसत, जेव्हा बिछाण्यावर पडत असत तर एखाद्या भक्ताला सांगत, तू एकनाथी भागवताचं वाचन कर, आणि ते श्रवण करीत असत. क्षणही वाया जाऊ देत नसत. भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे, एक तरती ध्याने, एक निस्तरती पठणे संसार पाश. भक्तांनी वेगवेगळे मार्ग निवडले, गुणगान करायला लागले परमात्म्याचं. भगवान नाम घेऊन स्वतःचा उद्धार केला. ओम हरी विठ्ठला, हरी विठ्ठला, हरी विठ्ठला. हे एक प्रकारचे भक्त. दुसरे भक्त श्रवण करायला लागले, भगवान नामाचं श्रवण. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले, स्नानादी सगळे नित्यक्रम पूर्ण केले आणि भगवान नाम श्रवण करत आहेत, ध्यान करत आहेत. बसलेले आहेत आपल्या घरामध्ये, पण आपल्या घरात नाहीत, ते पंढरपुरात आहेत, ते पांडुरंगाच्या समोर आहे. काकडा आरतीचा आनंद फार अद्भुत आहे. पांडुरंगाचा काकडा, ते भाग्यवंत आहेत ज्यांना पाहायला मिळाला. पांडुरंगाचे होत असलेले दशविधी स्नान अद्भुत आहे. नेत्र धन्य होतात. एक एक स्नान मंत्राच्या उच्चारानं. ओम ब्रह्ममुहूर्तामध्ये होत असलेला तो काकडा, परमात्म्याला प्राप्त होत असलेले दशविधी स्नान, परमात्म्याची पूजा. पूजा कशी करावी हे आधी पूजा पहावी आणि मग तशी करावी. हरी हरी, हरी हरी, हरी हरी, हरी हरी. भक्तांनी विनंती केली नाथ महाराजांना, असं काही सांगा की जे ऐकल्यानंतर आम्ही तृप्त होऊ. नाथ महाराज एकादश स्कंदाचं अवलोकन करायला लागले. पहिल्या अध्यायाचं लेखन केलं. अत्यंत मधुर, भावपूर्ण, आणि तो पहिला अध्याय भक्तांना सांगायला लागले. भक्त तल्लीन झाले. हे अमृत आहे. भक्ती रसामध्ये ओथंबून गेले. त्यातला एक भक्त होता, तो भक्त नाथ महाराजांना भेटायला आला. तो म्हणाला, अमृताचा वर्षाव होत आहे, अद्भुत असं शास्त्र ऐकण्याचा योग आलेला आहे, पण काय म्हणावं, समोर जो आलेला प्रसंग आहे त्यामुळे तीर्थयात्रेला जाणं अगत्य आहे, जावं लागणार आहे, पण लक्ष सगळं इकडेच राहील, लक्ष पैठणाकडेच राहील, काशीला जात आहे.
श्रवणाचा चांगला योग जीवनामध्ये आला आणि तो आता दुरावत आहे. नाथा कृपा करा, तुम्ही जो पहिला अध्यायाची रचना केली तो अध्याय मला द्या, त्याचं लेखन मी करून घेतो आणि तीर्थयात्रेला जात असताना त्याचा नित्य पाठ मी करेन. आणि नाथांनी त्यांना तो अध्याय दिला. त्यांनी तो आपल्या वहीमध्ये उतरवून घेतला आणि नाथाची आज्ञा घेऊन निघून गेले यात्रेला. ते पोहोचले काशीला. गंगेच्या किनारी मधुर वाणीमध्ये सस्वर त्याचं गायन करायला लागले. ते गायन एवढं मधुर लोक ऐकायला लागले. त्यामध्ये एक संन्यासी सुद्धा बसलेला आहे. त्या संन्याशाने विचारलं, ये कौन सा शास्त्र है? नाथ त्या भक्तानं उत्तर दिलं, ये श्रीमद् भागवत है. श्रीमद् भागवत तो संस्कृत में है, ये कौन सी भाषा में है? ये मराठी भाषा में है. तो भक्त गेला, तेथील महामंडलेश्वराला सांगितलं कि महाराज जी, महाराष्ट्र से एक भक्त आया है, वो श्रीमद् भागवत मराठी भाषा में पढ़ रहा है. गायन बहुत मधुर है, रसपूर्ण है, सार गर्भित है. सुनने वाले को लगता है कि सुनते ही रहे. महामंडलेश्वरानं आज्ञा केली, अभी जाओ और उस पाठक को हमारे पास ले आओ. आणि तो भक्त गेला, महामंडलेच्या समोर उभा राहिला. महामंडलेश्वरांनी विचारलं, महाराष्ट्र से आए हो? हाँ महाराज जी. गंगा के तट पर क्या गायन करते हो? श्रीमद् भागवत का एकादश स्कंद जो मराठी में है. हाँ महाराज जी. प्राकृत में? हाँ महाराज जी. ये अपराध है, शास्त्र अपराध, ऐसा तुम नहीं कर सकते. कहां से मिला है? पैठण में एक संत रहते हैं, श्री एकनाथ महाराज, उन्होंने रचना की है. अभी जाओ और कौन है वो एकनाथ, हमारे पास भेज दो. आणि ते भक्त माघारी आले, पैठणला आले, नाथ महाराजांच्या चरणी दंडवत केला, झालेला प्रकार सांगितला. नाथा, गंगेच्या किनारी पहिल्या अध्यायाचं वाचन करत होतो. त्याचा समाचार महामंडलेश्वराला गेला. त्यांनी बोलावणं पाठवलं. त्यांची आज्ञा आहे, तुम्ही काशीला हजर व्हावं. नाथ महाराजांना मोठा आनंद झाला. काशीचं बोलावणं आलं, विश्वनाथाचं बोलावणं आलं, गंगेचं बोलावणं आलं. नाथ महाराज हजर झाले. महामंडलेश्वराला सांगितलं, महाराष्ट्र से आया हूं. दक्षिण गंगा गोदावरी के तट पर पैठण नाम का जो स्थान है, वहां से आया हूं. श्रीमद् भागवत के एकादश स्कंद का भाष्य मराठी भाषा में, प्राकृत में करने का प्रयत्न है. अभी तक 6 अध्याय
पूर्ण हुए हैं। अभी के अभी जो भी लिखा है वो सब गंगा में बहा दो। ये शास्त्र अपराध है, ऐसा तुम नहीं कर सकते। संस्कृत का शास्त्र प्राकृत में नाथांनी क्षमा मागितली। नाथ महाराज ने कहा, क्षमा कीजिए महाराज, आप जो कहेंगे वही मैं करूंगा। मेरी एक प्रार्थना है आपसे, छोटी सी प्रार्थना। जो मैंने लेखन किया है वो आप एक बार सुने। महामंडलेश्वर ने आज्ञा दी, ठीक है सुनाओ। नाथ महाराज गायन करायला लागले। नाथ महाराज गाने लगे, एकादश स्कंद गाने लगे, और जैसे जैसे गाने लगे महामंडलेश्वर की आंखों से अश्रु बहने लगे। एक अध्याय पूरा हुआ, दूसरा अध्याय पूरा हुआ, 6 अध्याय पूरे हुए, और महामंडलेश्वर ने हाथ जोड़ लिए, विनम्रता से कहने लगे, हे एकनाथ, तुम्हारी वाणी ये शास्त्रों की वाणी है। तुम्हारी वाणी को ऋषियों की वाणी का स्पर्श हुआ है। ये अद्भुत शास्त्र है, इसकी रचना तुम यहीं करो, गंगा जी के तट पर, हमारे आश्रम में रहकर इसकी रचना करो। और एकनाथ जी महाराज ने एकादश स्कंद गंगा जी के तट पर पूर्ण किया। शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, चरणी माथा ठेवियेला, चरणी माथा ठेवियेला, शरण शरण एकनाथा, चरणी माथा ठेवियेला। भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती ध्याने, एक निस्तरती पठने, संसार पाश। या ग्रंथाचं गायन दररोज करावं, नित्यपाठ करावा। माऊलीची ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत, तुकोबाचा गाथा, संत महात्म्यांचे ग्रंथ याचं अवलोकन करावं। जीवनाचा सदुपयोग करावा। हे केल्यानं जीवन धन्य होईल। एकादश स्कंदामध्ये वसुदेवजी महाराज आणि नारद भगवानचा संवाद आहे। द्वारकेला जेव्हा नारद भगवान आले, एकांतामध्ये वसुदेवजी महाराजांनी नारद भगवानची चरण वंदना केली। वसुदेवजी महाराज म्हणायला लागले, कृपा करा प्रभू, आम्हाला ते ज्ञान द्या। नारद भगवान म्हणाले,
हे वसुदेवजी, साक्षात परमात्मा तुमचा पुत्र आहे, त्यांना प्रार्थना करायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे. साक्षात ते समोर असताना मला विचारणं बरोबर आहे का? वसुदेवजी महाराज म्हणाले, हे नारद भगवान, काय सांगावं, आम्हाला तो श्रीकृष्ण सांगत नाही. आम्ही दररोज तो आम्हाला भेटतो, आमचं दर्शन घेतो, पण आम्हाला ते धर्मज्ञान तो काही देत नाही. आता तुम्हीच आमचे सद्गुरू आहात, तुम्ही आमच्यावर कृपा करा, ते दिव्य ज्ञान आम्हाला द्या. हा एकादश स्कंदातला प्रसंग आहे. आणि मग नारद भगवाननी मान्य केलं, ठीक आहे वसुदेवा, एकादश स्कंदामध्ये निमी जायंत संवाद आलेला आहे. जायंत त्यांना याकरता म्हटलेलं आहे की ते जयंती मातेचे पुत्र आहेत. नवनाथ, त्यांना नवनाथ सुद्धा म्हटलेलं आहे. फार मोठे ज्ञानी आहेत, फार मोठे योगीश्वर आहेत. निमी जायंत संवाद, निमी राजा जनकाच्या पूर्व पिढीमध्ये एक निमी राजा होऊन गेले. फार मोठे ज्ञानी होते. त्यांची भेट एकदा नवनाथांसोबत झाली. त्या नवनाथांचं पूजन केलं, त्यांचा स्वागत सत्कार केला. ते आसनस्थ जेव्हा झाले तेव्हा निमी राजानं एकदा त्या नवनाथांना प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारला आहे कवी नावाचे जे प्रथम नाथ आहेत त्यांना, हे परमात्मा माझ्यावर कृपा करा. भगवंताचं भजन केल्यानं काय प्राप्त होतं? जगातल्या जीवन समोरही हा प्रश्न असतो. शिकलेल्या लोकांच्या समोरही असतो आणि जे शिकलेले नाहीत त्यांच्याही समोर असतो. जे जिज्ञासू आहेत, ज्यांना भगवत तत्व जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, त्यांच्या समोर हा प्रश्न असतो की एवढं भगवत भजन करून काय मिळेल, काय प्राप्त होईल? ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं, स्नानादी कर्म करायचे, त्या परमात्म्याचं भजन करायचं, त्या परमात्म्याचं पूजन करायचं, त्या परमात्म्याला आळवायचं. तर या भगवत भजनानं काय मिळतं? आणि कवी नावाचे जे नवनाथांपैकी प्रथम होते ते उत्तर द्यायला लागले की हे राजा, निमी राजा, मनुष्यानं जीवनामध्ये भगवत भजन केलं तर त्याच्या अंतःकरणामध्ये जे दोष आहेत ते दोष झडून जातात. जसे पिकलेले पानं वृक्षावरचे गळून जातात. जेव्हा पाऊस पडायला लागतो, वेगामध्ये पाऊस पडायला लागला, रप रप पाऊस पडायला लागला की ते पिकलेले पानं खाली गळून जातात. तसे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वाढलेले दोष, उगवलेले दोष, कामादी, क्रोधादी, मदादी, मोहादी, लोभादी, मत्सरादी, नाना प्रकारचे दोष, नाना प्रकारच्या वासना, नाना प्रकारचे दुर्भाव
जे अंतकरणामध्ये उगवतात. अंतकरण ही जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी दोष उगवतात, ते दोष वाढत जातात, अंतकरणाला व्यापून टाकतात. असा मनुष्य शोधून सापडणार नाही की ज्याच्या अंतकरणामध्ये दोष उगवले नाहीत, वाढले नाही. कोणता ना कोणता दोष जीवनामध्ये प्रबल होतो, दृष्टी दूषित करून टाकतो, अंतकरण दूषित करून टाकतो, कर्म बिघडवून टाकतो. अंतकरणातले दोष झडतात जर भगवत भजन केलं. त्या भगवत भजनामध्ये लक्ष लागलं पाहिजे. ते चित्त दूषित असलं, वेगवेगळ्या प्रकारच्या वासना त्या चित्तामध्ये असल्या तर त्या वासना गर्जना करत राहतात. त्यांचं गर्जन मेघांच्या पेक्षा उंच स्वरात आहे. वासनांचं गर्जन, क्रोधाचं गर्जन, कामाचं गर्जन, लोभाचं गर्जन. त्यांच्या अधीन होऊन जातो जीव. आणि कवी नावाचे योगेश्वर सांगतात की हे निमी राजा, भगवत भजन जर केलं तर ते दोष जे आहेत ते झडून जातात. फार जास्त बोलायचं नाही. बोलायला विषयच लागतो असं काही नाही. ज्यांच्या जवळ कोणताही विषय नाही ते सुद्धा बोलत आहेत. ज्यांच्या जवळ परमार्थ नाही तेही बोलत आहेत. दोषांनी दूषित झालेलं ज्यांचं अंतकरण आहे तेही बोलत आहेत. भ्रमामध्ये जगणं योग्य नाही. त्या भ्रमाच्या अंधकारातून निघालं पाहिजे, शांत झालं पाहिजे आणि परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. अंतकरणातले दोष झडून जातात. तर्क निर्माण होतो अंतकरणामध्ये. कशाला एवढं करायचं, कशाला त्रास करून घ्यायचा. तर्क अभिमान जे अंतकरणामध्ये उदय होतात आणि अंतकरण व्यापून टाकतात, ते तर्क अभिमान लयाला जातात. ब्रह्मदेशामध्ये एक मोठा वैज्ञानिक आला. आता त्या ब्रह्मदेशाचं नाव म्यानमार आहे. मनशांतीसाठी आला होता. तिथे भ्रमण करायला लागला. तिथले मंदिरं पाहिले. त्या मंदिरामध्ये ध्यानाचं महात्म्य खूप होतं. तिथे पाहिलं हजारो लोक ध्यान करत आहे. त्याच्याही अंतकरणामध्ये ध्यान करण्याची इच्छा झाली, पण ते ध्यान कसं करावं हे त्याला कळत नव्हतं. त्याने चौकशी केली आणि तेथील उच्च कोटीला पोहोचलेले एक संत त्यांची भेट घेतली. आपली समस्या त्यांच्या समोर मांडली. मनशांती नाही. मन फार उद्विग्न झालेलं आहे. निद्रा नाश झालेला आहे. रात्री झोप येत नाही. सगळं सूत्र बिघडलेलं आहे. फार मोठे वैज्ञानिक, जगामध्ये फार मोठं योगदान ज्यांनी दिलं होतं, त्यांची समस्या होती. आणि त्या संतानं, ब्रह्मदेशातल्या त्या संतानं सांगितलं, आधी शांत व्हा, आधी बसा, निश्चळ व्हा. आणि 2 दिवसाच्या सहवासामध्ये तो वैज्ञानिक शांत झाला.
सगळ्या समस्या मिटल्या, समस्याच राहिल्या नाही. परम तत्वामध्ये लीन झालं की जीवनामध्ये शांती येते. जे कुठेच प्राप्त झालं नव्हतं ते सहज प्राप्त झालं संत सानिध्यामध्ये. नाथ महाराजांनी उपदेश केला, भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे. श्रवण करायचं, ऐकायचं, जे ऐकलं त्याचं चिंतन करायचं. हे जीवन एकदा मिळालेलं आहे, पुन्हा पुन्हा थोडंच मिळणार आहे. माझे जीवन, माझे जीवन तुझे पाय, कृपाळू तू माझी माय. परमात्मा तुम्ही माझे मायबाप आहात. पांडुरंगा, माझं सर्वस्व आहे तुमचे चरण. सगुण भक्तीचा उद्घोष आहे. भक्तीचे दोन मार्ग, सगुण निर्गुण. सगुण भक्ताला मूर्ती पाहिजे, डोळ्यासमोर तो परमात्मा पाहिजे, तो पांडुरंग पाहिजे. त्या पांडुरंगाचं ध्यान करायचं, त्या पांडुरंगाचं गुणगान करायचं. तो आहे, तो शाश्वत आहे. सगुण भक्ताची अवस्था फार भावमय आहे. माझे जीवन तुझे पाय, माझ्यासाठी सगळं काही तुमचे चरण आहेत परमात्मा. आजी संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. हरी हरी माझे जीवन तुझे पाय, कृपाळू तू माझी माया. परमात्मा तू फार कृपाळू आहेस. तू माझी आई आहेस. आईचं अंतकरण प्रेमानं भरलेलं असतं. जगातली मग ती कोणतीही आई असो, तिच्या अंतकरणामध्ये आपुल्या लेकुरासाठी खूप प्रेम असतं. ते स्थानच फार उच्च आहे, फार श्रेष्ठ आहे. सगळ्या देशामध्ये मातेचं स्थान फार श्रेष्ठ आहे. माझे जीवन तुझे पाय, कृपाळू तू माझी माय. नेदी दिसो केविलवाणे. जगामध्ये तू मला केविलवाणं दिसू देणार नाहीस. पांडुरंगा तुझे ताने, नेदी दिसो केविलवाणे. पांडुरंगा तुझे तान्हे, जन्म मरण तुझ्यासाठी आणि कणेनो दुजी गोठी. जन्म घ्यायचा पांडुरंगा तर तुझं भजन करण्यासाठी. जन्म मरण
तुझ्यासाठी आणि कणेनो दुजी गुठी. जन्म तुझ्यासाठी, मरण तुझ्यासाठी, जीवनामध्ये तुझं अखंड चिंतन. फार दिव्य भाव अवस्था आहे. या भाव अवस्थेबद्दल आपण संत महात्म्यांच्या वाणीमधून ऐकलं आहे, पण हा अनुभव नाही घेतला. हा अनुभव फार श्रेष्ठ आहे, दिव्य आहे. ज्यांना प्राप्त झाला ते धन्य आहेत. त्यांच्यासाठी बोलणं संपलं. आता जगामध्ये बोलण्यासारखं काही उरलं नाही. जन्म मरण तुझसाठी अनेक नेणो दुजी गोठी. आता काही श्रवणीय राहिलं नाही, काही ऐकायला उरलं नाही. सर्वस्व तू आहेस परमात्मा. दर्शन तूच आहेस, श्रवण तूच आहेस, भजन तूच आहेस. तुका म्हणे तुझ विण, तुका म्हणे, तुका म्हणे तुझ विण, कोण हरील माझा शीण. परमात्मा, माझा जो शीण आहे, जो मला शीण आलेला आहे, जो मला त्रास आहे, तो कोण दूर करेल? तुझ्याशिवाय कोण दूर करेल पांडुरंगा? तू सार आहेस, तू सर्वस्व आहेस, तू माझं जीवन आहेस. तुका म्हणे तुझ विण, कोण हरील माझा शीण. भगवत भजनानं काय होतं हा प्रश्न विचारला. भगवत भजन से क्या मिलता है? त्याचं उत्तर कवी नावाचे नवनाथामधले प्रथम ते उत्तर देत आहेत. अंतकरणातले दोष झडून जातात, तर्क अभिमान याचा लय होतो आणि कर्म सुधरतात. मनुष्याचे जे कर्म आहेत ते सगळे कर्म भगवत समर्पित होऊन जातात. त्यांचं कर्म पण नष्ट होतं. ते कर्म बंधनामध्ये टाकत नाही. परम शांतीची प्राप्ती होते. माता जयंतीचे पुत्र आहेत. वृषभदेव नारायण भगवानचे पुत्र आहेत. परमात्म्याचे अवतार वृषभदेव नारायण भगवान. जैन धर्मामध्ये ज्यांचं फार मोठं महात्म्य आहे वृषभदेव, त्यांचे हे पुत्र नवनाथ. वृषभदेव नारायण भगवानच्या जीवनामध्ये इंद्रानं विघ्न आणलं होतं. या भूमंडलाचं राज्य वृषभदेव नारायण भगवानचं होतं. भूमंडलावर राज्य करीत होते. ते राज्य करीत असताना इंद्रानं पाऊस पडू दिला नाही. 12 वर्ष पाऊस पडला नाही. सगळ्या पृथ्वीवर त्राही त्राही व्हायला लागली. वृषभदेव नारायण भगवानच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी आपल्या योग बलानं वर्षाव करविला. पाऊस पडला. जगाचं रक्षण केलं. इंद्राचा अपराध लक्षात आला.
इंद्राला असं वाटलं आपण क्षमा मागावी, आणि इंद्र आले, वृषभदेव नारायण भगवान ला क्षमा मागितली आणि वृषभदेव भगवानला आपली कन्या जयंती अर्पण केली. इंद्रकन्या आहे जयंती, आणि त्या जयंती मातेचे जे पुत्र आहेत त्यामध्ये नवनाथ, हे नवनाथ यांच्यामध्ये वैराग्य प्रखर आहे. भोगांचा लय जीवनामध्ये झाला की मग वैराग्य प्राप्त होतं. सगळ्यांमध्येच वैराग्य नसतं. ज्याच्यावर खरोखर परमात्मा कृपा झाली, पूर्वजन्मीचे पुण्य उदया आले, ज्यांची साधना झालेली आहे, अशांच्या जीवनामध्ये वैराग्य प्रगट होतं. या नवनाथांच्या जीवनामध्ये प्रखर वैराग्य आहे, आणि तेच अशा प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात ज्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. अनुभवाविना जर बोललं तर त्या बोलल्याचा परिणाम होत नाही. हो, एका संताच्या जीवनातला प्रसंग आहे. एक म्हातारी आली, आपल्या नातवाला घेऊन आली आणि संताला विनंती केली, महाराज याला 2 शब्द सांगा, हा गुळ खूप खातो. संतानं उत्तर दिलं की 1 महिन्यानंतर या. आणि 1 महिन्यानंतर ती पुन्हा म्हातारी आली आपल्या नातवाला घेऊन, आणि मग संतानं सांगितलं, बाळा गुळ खाऊ नको, अति गोड भक्षण करशील तर रोगाचं कारण होईल. अति गुळाचं सेवन योग्य नाही. एवढं सांगितलं. बालकाने होय म्हटलं. त्या म्हाताऱ्या आजीनं विचारलं, महाराज एवढं सांगण्यासाठी 1 महिन्यानंतर मला बोलावलं? आणि संतानं उत्तर दिलं की हे माते, मी स्वतःच गुळ खात होतो, पण ज्या दिवशी तुमचं येणं झालं त्या दिवसापासून मी गुळ सोडला. 1 महिन्यापर्यंत गुळाचं सेवन केलं नाही. तो स्वाद जिंकला. जो स्वाद मला मधुर वाटत होता तो स्वाद मी सोडला, जिंकला. मला खात्री झाली की आता मी त्याच्या स्वादाच्या अधीन होणार नाही. म्हणून आता सांगितलं. जो दोष माझ्या जीवनामध्ये होता त्या दोषाबद्दल उच्चार करण्याचा मला अधिकार नव्हता. आपल्या जीवनामध्ये जे आहे तेच सांगितलं. संतांच्या जीवनामध्ये रहस्य असतं. कर्म सुधारतात. नवनाथांमधले कवी यांनी सांगितलं, आणि कर्म सुधारले की परम शांती प्राप्त होते. ओम नामाधार घेतला तर मुक्ती मिळते. जीव मुक्त होतो, कर्मबंधनातून सुटतो. गुजरात देशामध्ये, गुजरात देश में एक संत हो गए हैं जिनका नाम है मोरार साहेब. गुजराती भाषा में उन्होंने बड़े सुंदर पदों की रचना की है. द्वारका के निकट एक खांबड़िया नाम का स्थान है, वहां पर ये निवास करते थे. सौराष्ट्र में खांबड़ियो गुजराती भाषा में बड़े सुंदर पदों की रचना की है.
उनके पद का थोड़ा सा चिंतन करेंगे। उनकी वाणी, जहां जहां भगवत भक्त हुए हैं वो भूमि श्रेष्ठ है। वो चाहे गुजरात हो, चाहे बंगाल हो, चाहे कर्नाटक हो, चाहे तमिलनाडु हो, चाहे उत्तर प्रदेश, पंजाब, हर कहीं, हर भूमि में संतों का अवतरण है। राजस्थान की भूमि में कई संत हुए, उनमें एक सुंदरदास जी महाराज, उनके पद का चिंतन हमने एक दिन किया था। उड़ीसा में जयदेव जी महाराज है, जिनका गीत गोविंद, हर भूमि में संत हुए हैं। गुजरात के एक संत मोरार साहेब, नरसिंह जी के पद का चिंतन हमने किया था। गोविंद गुण गाया नहीं, गोविंद गुण गाया नहीं, आलस आवी रे अभागी। मुरार साहब कहते हैं गोविंद का गुण गाया नहीं, आलस आवी रे अभागी। अरे अभागी, तूने बहुत आलस किया है। आलस को आलस बोलते हैं। आलसी व्यक्ति, कोई कारण नहीं है। परमार्थ के लिए आलसी नहीं होना चाहिए, परमार्थ के लिए उत्साही होना चाहिए, भगवान नाम के लिए उत्साही होना चाहिए। भगवत पूजन, ध्यान, तीर्थ यात्रा, इसके लिए आलस अच्छा नहीं। मन को उपदेश कर रहे हैं, हे मन, तूने गोविंद का नाम नहीं लिया, गोविंद गुण गाया नहीं, आलस आवी रे अभागी, आलस आवी रे अभागी। तेरे जीवन में बहुत आलस आता रहा है, तूने गोविंद का नाम नहीं लिया। तूने सब किया जीवन में, जीवन के सारे आनंद प्राप्त किए, लेकिन भगवत भजन का आनंद तूने जाना ही नहीं। भगवत भजन का आनंद तुझे परिचित नहीं है। जो अमृत जैसा है उसका परिचय नहीं। संसार के विषैले आनंद, दूषित करने वाले आनंद तू भोगता रहा है। गोविंद गुण गाया नहीं, आलस आवी रे अभागी। अंतरना टळी आपदा, अंतरना टळी आपदा, जुगतेना जोयू जागी। अंतरना टळी आपदा, जुगतेना जोयू जागी। जन्म गयो जंजाळ मां, जन्म गयो जंजाळ मां, शब्दे लक्षण लागे। ज्ञान की तरफ तेरी प्रवृत्ति हुई नहीं। संसार के जो जंजाल है उसी में तू भटकता रहा, भ्रमता रहा। राम नाम में तू जागा ही नहीं। तेरे अंतकरण में जो आपदा है वो कभी टली नहीं। भगवत विमुख होना आपदा है। ये श्रीमद् भागवत का विचार है, माता कुंती जी का विचार है।
अगर भगवान का स्मरण नहीं होता है, भगवान के तरफ प्रवृत्ति नहीं होती है, तो बहुत बड़ी विपदा है, बहुत बड़ा दोष है। समय रहते ही मनुष्य को चेत जाना चाहिए, जागृत होना चाहिए। जब समय बीत गया कुछ नहीं कर सकते। समय बीतने के बाद में कुछ नहीं किया जा सकता। अब मरण तो निकट है, मृत्यु निकट आ रही है, उसका स्वागत करना है। जो भी समय बचा हुआ है, जो भी समय प्राप्त है, वो भगवत भजन में लगा देना है, जिससे हमारा मृत्यु उत्सव हो जाए। परमात्मा करे आपको दीर्घ आयु मिले, बहुत जिए आपको आनंद मिले जीवन का, आपको भगवान के भजन का आनंद मिले, आपका जीवन धन्य हो जाए, कृतार्थ हो जाए। जन्म गयो जंजाल में, गुजराती भाषा के शब्द है। जन्म गयो जंजाल में, शब्दे लक्ष्य न लगे। ज्ञान की जो बात है, परमार्थ की जो बात है, उसमें लक्ष्य नहीं लगा, उसमें चित्त नहीं लगा, व्यर्थ बातों में चित्त लगा रहा। भजन तू भूल्यो रामनु, मोह ममता नव त्यागी। मोह ममता जीवन में बढ़ती रही और भगवत भजन को भूल गया। भजन तू भूल्यो राम नामनु, मोह ममता नव त्यागी। मोह ममता का त्याग नहीं किया, भजन का त्याग कर दिया। अपना जीवन क्या है, किस लिए है, क्या करना चाहिए, ये शरीर कब तक है, इस शरीर का सच्चा उपयोग क्या है। बहुत ज्यादा सोने से, इस शरीर को स्वस्थ रखने से, शरीर तो माध्यम है, इसका उपयोग करने से ही कल्याण होगा, इसका भोग करने से कल्याण नहीं होगा। भोग कभी खत्म नहीं होता है, भोग कभी समाप्त नहीं होता है। भोग की अभिलाषा बढ़ती ही जाती है। जगत के बड़े बड़े राजाओं महाराजाओं को यह अनुभव आया है। जब उन पर संतों की कृपा हुई तब उन्हें यह अनुभव आया। भजन तू भूल्यो रामनु, मोह ममता नव त्यागी। मोह ममता नहीं छोड़ी, वो तो बढ़ती ही चली गई, बढ़ती ही चली गई। भजन में ध्यान नहीं दिया, कभी शांत बैठा नहीं, अपने अंतकरण में देखा नहीं, मेरा जीवन किस लिए है। मेरा जीवन तो तेरी शरण होना चाहिए। मेरा जीवन तेरी शरण,
मेरा जीवन तेरी शरण, मेरा जीवन तेरी शरण। धन रे जोबनमा, धन रे जोबनमा। धन का गर्व हो गया, धन के दोष है। धन का गर्व हो गया, मैं धनवान, मुझसे बड़ा धनवान कोई नहीं। धन रे जोबनमा, जोर मां बोले आंख चढ़ावी, जोर मां बोले आंख चढ़ावी। जोर जोर से बोलता है, धन बोलता है, अभिमान बोलता है, क्रोध बोलता है, गर्व बोलता है। और कैसा बोलता है? ऊंचे स्वर में बोलता है, मैं धनवान। धन रे जोबनमा, जोर मां बोले आंख चढ़ावी। जोर जोर से बोलता है, आंखें चढ़ाकर बोलता है। बोलते समय किसी का मान अपमान इसकी परवाह नहीं करता है। चलते चलते ठोकरे मारता है। अधिकार नहीं है फिर भी उसका उपयोग करता है। धन रे जोबनमा, जोर मां बोले आंख चढ़ावी। आंखें चढ़ाकर, आंखें दिखाकर क्रोध से बोलता है। मुरार साहब ने ये सब देखा है, संत के वचन है। आप देखिए, समुद्र के तट पर है खांबड़िया, द्वारका के निकट है। द्वारका जाने के पहले पड़ता है खांबड़ियो, और वहां पर खांबड़िया में ये संत हुए हैं, और उनका गुजराती भाषा का ये पद है, धन्य है वह भूमि जहां संत का अवतरण हो। अगले चरण में कहते हैं, 8 पंक्तियों के इस पद में जीवन का सारा रहस्य मुरार साहब ने प्रकट कर दिया है। संत चरण ने सेवा नहीं, कर में कुबुद्धि आवी। धन रे जोबन, जोर मां बोले आंख चढ़ावी। संत चरण ने सेवा नहीं, कर में कुबुद्धि आवी। एक एक शब्द बड़ा अद्भुत है। संत चरणा ने सेवा नहीं, संतों का दर्शन नहीं किया, संत का तिरस्कार किया, संत की अवहेलना की, और कर्म करते करते अंतकरण में कुबुद्धि का उदय हो गया। सद्बुद्धि रही नहीं, कुबुद्धि आ गई, दुर्बुद्धि आ गई। और जब दुर्बुद्धि ही आई है तो कर्म तो बुरे ही होंगे। संत चरणाने सेवा नहीं, कर में कुबुद्धि आवी।
सारे कर्मों का अवलोकन कर दिया। कुबुद्धि जब आती है तो कर्म नष्ट हो जाते हैं, अंतकरण की पवित्रता नष्ट हो जाती है, क्रोध का बोलबाला होता है। जिसके अंतकरण में कुबुद्धि उपजती है उसके जीवन में क्रोध का उदय होता है। एक कवि ने, पाश्चात्य कवि ने कहा है, एंगर इटसेल्फ इज अ डेंजरस डिसीज। क्रोध स्वयं ही भयंकर रोग है। एंगर इटसेल्फ इज डेंजरस डिसीज। Angry man gets angry again and again. The anger gets repeated. Anger burns like fire. अग्नि की तरह जलते रहता है। Anger burns the angry man. जलाने वाला है एंगर। दुखार्तेषु प्रमत्तेषु नास्तिकेषु। दुखार्तेषु प्रमत्तेषु नास्तिकेषु विवेको न उपजायते। संसार के दुखों में जो जल रहा है उसके जीवन में विवेक जल्दी निर्माण नहीं होता। जो उन्मत्त हो गया है, प्रमत्तेषु, दुखार्तेषु प्रमत्तेषु नास्तिकेषु विवेको नोपजायते। जिसके जीवन में बहुत दुख है अपने कर्मों के कारण, परमार्थ विमुख है, नाना दुखों को भोग रहा है, धन प्राप्त हो गया है और उस धन के कारण उन्मत्त हुआ है। जो जो मार्ग में आता है उसे ठोकरे मारता है, उसका अपमान करता है, उसकी अवहेलना करता है, उसका तिरस्कार करता है, प्रमत्त हो गया है। दुखार्तेषु प्रमत्तेषु नास्तिकेषु विवेको नोपजायते। और नास्तिक है, भगवान को नहीं मानता। कौन भगवान? कहां का भगवान? भगवान का कोई अस्तित्व नहीं, बेकार की बातें हैं, बकवास है, इस तरह की भाषा। दुखार्तेषु प्रमत्तेषु नास्तिकेषु विवेको नोपजायते। मुरार साहब गुजरात के संत ये कहते हैं, संत चरणाने सेवा नहीं, कर्मे कुबुद्धि आवी। संत दर्शन किया नहीं और कर्म बिगड़ गए, कुबुद्धि निर्माण हो गई। कोई तो हो बताने वाला, कोई तो बताए आपके कर्म कैसे हैं, अच्छे हैं या बुरे हैं।
पिता का कर्तव्य है पुत्र को बताना, बेटा तुम्हारे कर्म बिगड़ गए, सुधारो। माता का कर्तव्य है, बेटा तुम्हारे कर्म बिगड़ गए, कर्म सुधारो। पत्नी का कर्तव्य है, जो कर्म तुम कर रहे हो ये योग्य नहीं है, ये बहुत गलत है, इसका दंड मिलेगा, सावधान हो जाओ, चेत जाओ। पत्नी का भी कर्तव्य है, मित्र का भी कर्तव्य है। मित्र को भी बताना चाहिए, जो ना बताए वो मित्र नहीं है। मित्र का धर्म बहुत बड़ा है, किसी दिन सुनेंगे, मित्र धर्म सुनेंगे। कौन मित्र है जो हमें परमार्थ की ओर ले जाए, जो हमें धर्म की ओर ले जाए, वही मित्र है। जो हमें धर्म से विमुख कराए वो मित्र नहीं, जो गलत कर्म हमसे करवाए वो मित्र नहीं। संत के चरणों का सेवन किस लिए? जिससे हमारी बुद्धि सुधरे, हमारे कर्म सुधरे। संत चरणाने सेव्या नहीं, कर्मे कुबुद्धि आवी। अंतिम चरण है, बड़ा सुंदर है। ब्रह्म की पहचान तभी हो सकती है, ब्रह्म माने परमात्मा, ब्रह्म माने श्रेष्ठ तत्व। जगतगुरु शंकराचार्य जी महाराज को गुरु ने पूछा था, जिनके पास विद्या प्राप्त करने गए थे, पूछा था तुम कौन हो? और शंकराचार्य जी महाराज ने उत्तर दिया था, मनोबुद्धि अहंकार चित्ता निनाहम। मैं मन नहीं हूं, मैं बुद्धि नहीं हूं, मैं चित्त नहीं हूं, मैं अहंकार नहीं हूं। मनो बुद्धि चित्ता अहंकार। 3 वर्ष के शंकराचार्य जी महाराज ने ये उत्तर दिया था, और ये उत्तर सुनकर वयोवृद्ध गुरुकुल के गुरु चकित हो गए थे कि ये 3 वर्ष का बालक इतना श्रेष्ठ उत्तर कैसे दे सकता है। प्रज्ञा जागृत हुई थी। मनुष्य की प्रज्ञा, उच्च कोटि की बुद्धि जब जागृत हो जाए तब ऐसे उत्तर मिलते हैं। मुरार साहब ने अपने पद के अंतिम चरण में कहा है, अखंड ब्रह्मणे ओळखो सुंदर सदारे सुहागी। मुरार कहे महापद तो मळे, मनवो होय रे बैरागी। हे मन, तू पहले वैराग्य प्राप्त कर ले, सारा ज्ञान तुझे हो जाएगा, शास्त्रों के शास्त्र तेरी समझ में आ जाएंगे, तुझे परम पद मिलेगा, महापद तुझे मिलेगा, और अखंड ब्रह्म को तू पहचानने लगेगा। अखंड ब्रह्म से तेरी ओळख हो जाएगी। अखंड ब्रह्मणे ओळखो सुंदर सदा सुहागी। मुरार कहे महापद तो मळे, मळे मिलता है,
महापद मिलता है, लेकिन उसके पहले मन को वैराग्य प्राप्त होना चाहिए। हरि नारायण। हरि शरणं हरि शरणं हरि शरणं। जय हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं।